स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहूच शकता किती सुंदर असा सनराईज होतोय आणि भल्या पहाटे आम्ही यासाठी उठलो की आज आम्ही जाणार आहोत गावी म्हणजेच माझ्या सासरी सांगलीला आणि त्यासाठीच मी ह्या ज्या पाण्याच्या बकेट आहेत त्या बाल्कनीत भरून ठेवल्यात कारण तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे एवढी सारी झाडं आहेत आणि त्यांना जे पाणी घालायची जबाबदारी आहे ती मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलेली आहे कारण ऑलमोस्ट 10 दिवस मी घरी नसणार आहे आणि एवढा कडक उन्हाळा आहे तर 10 दिवसांमध्ये यांची नक्कीच हालत खराब होऊन जाईल तर त्यामुळे मी तिला हे काम सांगितलेलं आहे आणि तिचं काम थोडं सोपं व्हावं म्हणून मी अशा बकेटही भरून ठेवलेल्या आहेत. आता मी तुम्हाला ना इथे ॲक्च्युली हे सांगत होते ही जी टिकली आहे ना गावी जाताना शक्यतो तर मी मोठीच लावत असते पण मी मोठ्या टिकल्या घेऊन आले होते आणि त्या चुकून काल रात्री गाडीतच राहिलेल्या आहेत तर त्यामुळे आता खाली गेल्यावरच मी लावेल आणि इवन बांगड्यासुद्धा घेतल्या होत्या त्याही गाडीमध्येच आहेत. म्हणले ठीक आहे गाडीत बसल्या बसल्या मी ते करून घेईल. फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि शुभ पण खूप जास्त एक्सायटेड आहे. त्यालाही आम्ही सकाळी सकाळी उठवला होता आणि फ्रेशली आंघोळ वगैरे झाल्यानंतरनं तोही एकदम खुश झाला आहे कारण गावी जायचं आजीला भेटायचं त्यानंतरनं लाडूला वगैरे भेटायचं म्हटल्यावर तो नेहमीच एक्सायटेड असतो पण यावेळेस आहे ना तो मागच्या सीटवर बसायला काही तयार नाही. तुम्हाला माहितीच आहे मी त्याला जरा ट्रेन केला होता मागच्या सीटवर एकट्याला बसायला पण आज आहे ना आमच्यासोबत एवढा सारा पसारा आम्ही घेतला ना इवन आमची जी जुनी वॉशिंग मशीन आहे ना तीसुद्धा आम्ही गावी नेणार आहे कारण आता मला तर त्याचा काही यूज नाही. मी फ्रंट लोडची घेतलेली आहे म्हणून म्हटलं आपण तिला गावी घेऊन जाऊयात तिकडे यूज होईल. वाटेत आहे ना आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागला आणि त्यामुळेच आहे ना टोल नाक्यावरची ही जी बॉबी आहे ना ती खाऊन माझं थोडंसं पोटाला आधार द्यायचं चाललं होतं कारण रात्री जवळपास 1 वाजेपर्यंत जागून आहे ना मी तोरणांच्या ऑर्डरवर काम केलं होतं कटिंग वगैरे त्याचं आणि सकाळी 4 वाजता उठून लगेच आवरावरी केली होती तर त्यामुळे रात्रभराच्या मेहनतीमुळे मला भूक लागली होती खूप जास्त. 10 दिवस नसल्यामुळे बिझनेस आहे स्वतःचं तर थोड्या गोष्टी मॅनेज कराव्याच लागतात आणि ट्रॅफिकला वैतागलो वगैरे तर त्यामुळे आम्ही इथे जे आराम हे जे हॉटेल आहे ना तिथे म्हणलं एक हॉल्ट घ्यावा मस्तपैकी ब्रेकफास्ट करूयात आणि इथला जो हा परिसर आहे ना यांनी जे लहान मुलांसाठी ना खूप छान छान गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. शुभने इथला एकही प्राणी सोडला नाही की ज्याच्यासोबत फोटो काढला नसेल. मग भरपूर जास्त हॉटेलमध्ये गर्दी होती ब्रेकफास्टसाठी. आम्हाला पोहे घ्यायचे होते शुभसाठी पण ते काही नव्हते म्हणजे संपले होते म्हणून शुभसाठी डोसा घेतला आणि आम्ही असा वडा सॅम्पल असं घेतलं होतं. एवढं काही खास नव्हतं खूप जास्त तिखट आणि उत्तप्प्यालासुद्धा अजिबात चव नव्हती आणि मग तिथे शेजारीचे ना हे असं वुडनच्या गोष्टींचं एक शॉप आहे तिथनं शुभसाठी आम्ही एक भवरा घेतला आणि तिथल्या ह्या वस्तू मला इतक्या आवडल्या ना स्पेशली हे जे अगरबत्तीचं स्टँड आहे नारळाच्या करवंटीपासून बनवलेलं इवन हे पखवाजाच्या शेपमध्ये हे मला खूप जास्त आवडलं म्हणजे आयडियाच मला खूप छान वाटली. त्यानंतर तिथे बाहेर आहे ना ही जी स्पायडर प्लांटची जे छोटे छोटे बेबीज आले होते ना ते ऑलमोस्ट असे मरायला लागले होते तर त्यामुळे त्यातले काही कटिंग्स मी घेतले. मी कुठे गेले आणि कटिंग घेतले नाही असं होतच नाही. मग पुन्हा प्रवासाला लागलो आणि हा जो आहे ना श्रीराज मल्टीपर्पज हॉल याचा व्हिडिओ आहे ना मी यासाठी घेतला कारण आमचं लग्न इथे झालं होतं आणि जेव्हाही कधी या रोडवरनं मी जाते त्याची म्हणजे आठवण होतेच की इथेच समजू शकता मला काय बोलायचे असो. आणि मग आलो फायनली आमच्या गावामध्ये पोचलो तर आमचं गाव आहे 32 शिराळामध्ये धामवड. मला बरेच जण आहे ना इन्स्टाला कमेंट करून विचारत असतात की कुठलं गाव आहे तुझं तर खूप सुंदर सासर आहे माझं कारण म्हणजे डोंगरामध्ये आहे पूर्ण आणि पावसाळ्यामध्ये तर एवढं सुंदर दिसतं ना कायच सांगू तुम्हाला. वाटेत आहे ना माझ्या नंदेचं घर लागतं तर ह्या ज्या आजी आहेत ना माझ्या नंदेच्या सासूबाईंच्या आई आहेत आणि त्या माझ्या सासूबाईंच्या आत्यासुद्धा लागतात. थोडंसं कन्फ्युजिंग झालं ना कधीतरी निवांतमध्ये एक्सप्लेन करेल मी ना आता तुम्हाला. तर त्यांना भेटलो त्यानंतर ना घरी पोहोचलं तर आई पहा इथे आमची वाट पाहतच होत्या आणि शुभ बघा त्याच्या आजीला पाहून किती जास्त एक्सायटेड झालेला आहे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. त्याला असं झालं होतं कधी एकदाची आजी खाली येते आणि मला घेते.
शुभ आईंसोबत बिझी होता तोपर्यंत मी आजूबाजूला टेहाळणी करून घेतली. हे जे आमच्या अंगणामधलं निलगिरीचं झाड आहे ते कट केलं होतं आणि त्याच्यावर एक सरडा बसला होता. दिसला की नाही माहीत नाही तुम्हाला, पण तोच मी कॅप्चर करत होते. याचा खूप कचरा होतो ना, त्यामुळे सकाळीच आईंनी ते कट करून घेतलेलं. दर 2 वर्षांनी ते आम्हाला कट करावंच लागतं. मग काय शुभचं छानपैकी स्वागत वगैरे झालं आणि आम्ही तोपर्यंत गाडीमध्ये जो काही पसारा आणला होता ना तो खाली उतरून घेतला. आणि मी जे म्हटलं ना तुम्हाला, आम्ही आमची वॉशिंग मशीनही घेऊन आलो. ही आमच्या गाडीच्या डिक्कीत बसली होती. म्हणजे आम्हालाही असं वाटलं नव्हतं की इतक्या सहज बसेल, पण आता तिला गावाला आणली आणि आय होप इथे कपडे धुण्यासाठी जरी माझ्या सासूबाईंनी उपयोग नाही केला तर ॲटलिस्ट पिळण्यासाठी तर नक्कीच त्या करतील. आणि हे जे मधाचं पोळं आहे ना त्यांनी आणून ठेवलं होतं शूपसाठी. जे हे मी कटिंग्स घेऊन आले होते तेही पाण्यामध्ये टाकले. आणि मग त्यानंतरनं आईंची ही ड्युटी आहे कायम गावाला आल्यावरती जे काही त्याचे शूपचे दागिने आहेत, तोडे वाळे पैंजण, ते सर्व त्यांनी घातले. आता शहरामध्ये नाही जास्त आपण घालत आणि इवन शुभ आहे ना गावाला आल्यावर जेवढ्या हौसेने घालून घेतो ना तेवढा तो पुण्यामध्ये नाही घालू देत. लगेच इरिटेट होतो आणि काढायला लागतो. पण तुम्ही इथे बघू शकता तो किती खुश झाला. म्हणजे त्याला ना खूप आनंद झाला होता चालताना. म्हणजे नवीन वाटत होतं त्याला हे. पण ही गोष्ट तो पुण्यामध्ये अजिबात नाही करत. आणि आईंनी ना आमच्यासाठी छानपैकी स्वयंपाकही करून ठेवलेला. गवारीची भाजी, त्यानंतर ना ओल्या चवळीची भाजी केली होती. आणि प्लस त्या आमच्या अगोदर इथे आलं होतं ना तर त्यामुळे त्यांनी मसाला केला होता तर तोही घेतला होता खायला. आणि शुभही आमच्यातलंच जेवण खातो. म्हणजे असं काही आम्ही त्याच्यासाठी रूल नाही ठेवलेला की त्याच्यासाठी सेपरेट जेवण बनवायचं वगैरे नाही. तो आमच्यातलंच खातो. लहानपणापासूनच मी त्याला तिखट खायची सवय लावलेली आहे. तर त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायची गरज नाही पडत. त्यानंतर नाईंनी मस्तपैकी ताजी कैरी पण आणली होती. मस्त त्याला मीठ वगैरे लावून आणलेलं. जेवण झाल्यानंतरनं त्यांनी हे खोबऱ्याचे लाडू केले होते. त्या देवाला वगैरे गेल्या होत्या ना तर खूप सारे नारळ साठले होते. तर तो लाडू खायला दिला आणि खरंच सांगते इतका टेस्टी झाला होता ना. काही नाही, फक्त साखर घातली होती त्याच्यामध्ये आणि तरी पण खूप एवढा छान लागत होता ना तो. आणि निवांत झाल्यानंतरनं मी जे स्वामींचं तोरण केलेलं आहे ना ते मी आईंना इथे दाखवत होते. म्हणजे कसं, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जर तुम्ही नव्याने माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सासूबाई आहेत ना त्या ठाण्याला असतात. त्या शाळेमध्ये आहेत नोकरीसाठी आणि आम्ही दोघं पुण्याला राहतो. आणि त्यांना सुट्ट्या लागतात ना तर त्यामुळे त्या आमच्या गावच्या घरी येतात 1-1.5 महिन्यासाठी. म्हणून मग आम्ही सगळे गावी भेटत असतो. तर त्यामुळे त्यांना मी तोरण प्रत्यक्षात दाखवलं नव्हतं. तर म्हटलं चला आता गावाला आपण चाललो आहे तर घेऊन जाऊया, आईंना दाखवता येईल. आणि हे जे एवढे सारे टोमॅटो मी यासाठी इथे धुवून घेतलेत कारण मला आहे ना टोमॅटोची पावडर करायची आहे. आणि गावाला कसं ऊन भरपूर असतं तर त्यामुळे शक्य होतं ते करणं. आता तुम्ही मला म्हणताल टोमॅटोची पावडर कशासाठी हवी, तर मी शुभला बरेच काय होममेड आयटम्स करत असते. स्पेशली पॉपकॉर्न त्याला खूप जास्त आवडतात. तर नेहमी फक्त हळद मीठ लावून देण्यासाठी वेगवेगळं त्याला काय लावून देता यावं तर त्यासाठी टोमॅटोची पावडर करून ठेवते आहे. फक्त असं नाही आहे की पॉपकॉर्नलाच, आणखीन काही चिप्सला वगैरे बरंच काय जे आपण होममेड फ्राईड आयटम करतो ना त्याला टोमॅटोची पावडर लावली ना खूप छान असं चटपटीत टेस्ट येते. तर त्यासाठी मला ती बनवून ठेवायची आहे. आणि शहरातल्या घरांमध्ये हे करणं पॉसिबल नाही कारण हार्डली 2 तास ऊन येतं माझ्या घरामध्ये आणि तेही सकाळचं. आणि टोमॅटोला वाळवण्यासाठी एकदम कडक 4 ते 5 दिवस ऊन लागतं आणि तेही संपूर्ण दिवसभराचं साधारण एक 7 ते 8 तासांचं तरी ऊन लागतं. तर त्यामुळे मी पुण्याहूनच जे काही वाळवण आहे ना त्याची तयारी करून आले होते. तर आल्या हे टोमॅटो कट करून घेतले. म्हटलं जेवढ्या लवकर मी हे सुरू करेल जायच्या अगोदर हे टोमॅटो माझे छानपैकी सुकतील. तर त्यामुळे आई पण मदतीला आल्या. आणि ती जी दुसरी दिसती आहे ना मुलगी ती संस्कृती आहे, ह्यांच्या सगळ्यात बारक्या मामांची मुलगी आहे ती. तर तीही आत्याकडे राहायला आलेली होती आत्याच्या हाताखाली ट्रेन होण्यासाठी. तर तीही हेल्प करत होती. आणि शुभला टोमॅटो प्रचंड आवडतं तर त्यामुळे तोही खात होता. संध्याकाळ झाली आणि आईंनी ना हे जे झाड कट केलेलं होतं त्याची लाकडं गोळा करायला सुरुवात केली कारण चुलीसाठी ते खूप जास्त युजफुल आहे. आणि हा जो लाडू आहे माझ्या नंदेचा आहे ना मुलगा आहे हा, तोही आईंसोबत आलेला आहे. तोही त्यांना हेल्प करत होता. आणि मागे जे दिसत आहेत ना ते माझ्या नंदेचे सासरे आहेत म्हणजेच लाडूचे आजोबा. तर तो त्यांनाच फॉलो करत होता की ते जसं करतायत ना तसं त्याचं करायचं चाललेलं. आणि इकडे शुभ त्याच्या दीदीसोबत बसला होता, तिला सोबत म्हणून. आणि
मी जे आहे ते माझं एडिटिंगचे खूप सारी कामं होते, कस्टमर्सला रिप्लाय द्यायचे होते, ते सगळं करून घेतलं. आणि जागरणामुळे ना मला एवढा जास्त त्रास होत होता ना, ऑलमोस्ट 3-4 दिवस माझं जागरण झालं होतं गावाला यायचं म्हणून. खूप सारं काम मी ॲडव्हान्समध्ये करून ठेवलं होतं. बरेच सारे मिशोचे शूट्स करायचे होते, तेही केले होते. तर त्यामुळे मला त्याचा थकवा इतका जाणवत होता. एडिटिंग करता करता मी कधी झोपून गेले ना मलाच समजलं नाही. आणि मी झोपलेली होते तोपर्यंत ऑलमोस्ट म्हणजे संध्याकाळ वगैरे झाली होती आणि ऊनही उतरलेलं होतं. तुम्ही पाहू शकता चेहरा माझा कसा इथे सुजलेला आहे. थकवा निघतो आहे हा, बाकी काही नाही. आणि इथे आल्यावरती थोडंसं रोजच्या लाईफपासून रिलॅक्स वाटलं. तर त्यामुळेच शांतपणे झोपही लागली मला, कारण मला माहीत होतं की आता येणारे 10 दिवस मला तोरण स्टिच करायचे आहेत बाबा, किंवा कुठले व्हिडिओ टाकायचे आहेत, याचं काही टेन्शन नव्हतं. निवांत थांबायचं आहे इथे. तर मग त्यासाठीच मी ना चहा ठेवत होते, संध्याकाळचा टाईम झाला होता म्हणून. कारण ऑलमोस्ट 2-2.5 तास मी झोपलेले होते, तर त्यामुळे थोडंसं फ्रेश व्हायचं होतं. आणि तोपर्यंत इथे आईंनी आणि ह्यांनी मिळून जे काही टोमॅटो होते ते ऊन उतरलं होतं, तर त्यामुळे ते काढून घरात घ्यायचं त्यांचं चाललं होतं. खूप जास्त काही वाळले नव्हते. आणि मला खरं सांगू का, या टायमिंगला वाटलं की मी दुसऱ्या दिवशीच ते कट करायला पाहिजे होते. खूप घाई केली, पण ठीक आहे, आता केलं आहे तर त्या गोष्टी व्यवस्थित करणं भागच आहे. आणि इथे आजी पण हे जाऊन आजींनासुद्धा घेऊन आले होते. मी झोपले होते त्या टाईममध्ये. तर मग आजींना आणि आईंना चहा दिला. आणि शुभची ना इथे क्लेसोबत खेळायची त्यांचं चाललं होतं. आणि त्यांनी इथे ना शिवलिंग बनवलं होतं. ब्लॅक कलर कमी होता म्हणून त्यांनी बेससाठी ब्लू कलर वापरलेला. म्हणले ठीक आहे, पोरगं रमलं आहे ना, मग बास झालं. आणि त्यामुळेच ना इथे शुभला खूप सारी लोकं घ्यायला आहेत. त्यामुळे आमच्या दोघांनाही मस्त असा निवांत वेळ मिळाला. हे जे ना, हे आमच्या घराच्या पुढचं अंगण आहे. तर म्हणजे तिथे जे काही कडेला आहे ना कंपाऊंडला, माझ्या सासऱ्यांनी मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये खूप सारी जास्वंदाची, आणखीन वेगवेगळी फुलझाडं, बोगनवेल वगैरे अशी झाडं लावली होती. त्यावेळेस त्यांनाही माहीत नसावं की पुन्हा त्यांचा हात नाही लागणार आहे ह्या घराला किंवा ह्या घराच्या जमिनीला. पण त्यांनी जी काही झाडं लावली होती ना, ती सगळीच्या सगळी झाडं जगली. आणि आम्ही आज तेच चेक करत होतो की कुठली कुठली झाडं व्यवस्थित आहे, कशावर काही रोग पडलेला नाही आहे ना वगैरे. कारण कसं, हे आमचं घर बंद असतं. वर्षातनं फक्त 2 वेळा येतो इथे आम्ही, एकतर मे महिन्यामध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये. तर हे जी मोकळी जागा दिसते ना, तिथेही संपूर्ण गवत उगवलेलं असतं. आई जेव्हा येतात त्या गावातल्या काही बायका घेऊन पूर्ण ते क्लीन करून घेत असतात, कारण कुणी राहायला नसल्यामुळे होऊनच जातं तसं. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा सनसेट दिसते. खरंच सांगते की मला कधी कधी असं वाटतं मी खूप लकी आहे की एवढं सुंदर सासरघर मला मिळालेलं आहे. तिथे इतका छान व्ह्यू दिसतो आणि आमचं घर एका साईडला असल्यामुळे खूपच छानही वाटतं. आणि मग नंतरनं चहा वगैरे पिऊन झाला, तर म्हणलं आता स्वयंपाकाचा विचार करावा, काय करावं स्वयंपाकाला, हा आमचा विचार चाललेलाच होता. तर मग तेवढ्यात आई म्हणाल्या की घेवड्याचा जो वेल आहे, जो की माझ्या सासऱ्यांनीच लावला होता मागच्या वर्षी, आणि तो अजूनही छानपैकी त्याला शेंगा आहेत, तर त्याच्याच भाज्या करायचं आमचं ठरलं होतं. तर मी त्या घेवड्याच्या शेंगा तोडत होते. खूप छान वाटतं खरं, म्हणजे आपल्या शहरी लोकांना या गोष्टीचं खूप कौतुक वाटतंच कायम, कारण आपण कधी केलेल्या नसतात ना. तर त्या शेंगा वगैरे तोडून घेतल्या. मग आम्ही आलो आमच्या पुतणीकडे, जिला की 10वीला 96% पडलेले आहे. तर म्हणलं छोटंसं तिचं कौतुक करणं इम्पॉर्टंट आहे, कारण गावच्या शाळेमध्ये राहून कुठलेही क्लासेस वगैरे नसताना तिने एवढे मार्क्स मिळवून दाखवले. तर त्यामुळे तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आलो होतो आम्ही. आणि घरी आल्यावरती तुम्ही इमॅजिन, शुभ आमरस आणि भाकरी खातोय. म्हणजे सिरियसली कधी कधी ह्या पोराचं ना मला काही समजतच नाही. आणि फायनली आता रात्र झाली, जेवण वगैरे सगळं झालं. आणि आईंनी जो मध आणला होता ना, मधाचं पोळं, त्यातला मध त्या काढत आहे तिथे. एवढा नॅचरल मध शहरामध्ये मिळणं शक्यच नाही आहे. चला, तर आता माझ्या ह्या बडबडीसोबत आणि ह्या मधासोबत मी माझा आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा माझा गावचा व्हिडिओ आवडला असेल. तर मग नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.